बघा आमचे लाडू रेडी आहेत. छानपैकी आम्ही लाडू बांधले. इतके सारे लाडू झाले आमचे. आणि इकडे आई खारीक फोडताय. हे बघा इकडे इतका सारा डिंक तळून झालाय. तो थोडासा थंड झाला की मग थोडासा ग्राइंड करून घेईल त्याला. ज्या मेथ्या भाजल्या होत्या दुपारी भिजत वगैरे घातल्या होत्या दुधामध्ये, तर त्याची अशी काही पेस्ट बनली आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर सकाळी सकाळी आज आमचे बरेच कामं सकाळपासूनच स्टार्ट झाली, कारण की सकाळी सकाळी पाणी आलेलं होतं आणि आमची बरेच म्हणजे आम्ही क्लिनिंग केलं गॅलरी वगैरे. आणि इकडे आई खारीक फोडताय, म्हणजे त्याच्यातल्या बिया वगैरे काढताय, कारण की आम्हाला बनवायचे खारीक खोबऱ्याचे लाडू. त्याच्यामुळे हे बघा काल सुकवलं ना आई? उन्हामध्ये सुकवलं. उन्हामध्ये थोड्याशा सुकवून घेतल्या. पण सुकवायच्या का बरं असतात त्या तर कडकच असतं ना ऑलरेडी. वल्ल्या राहत्या काही, हे काही काही एकदम वल्ल्या राहत्या, ओलचट राहता अशा. त्याच्यामुळे थोड्याशा उन्हामध्ये सुकून घेतल्या काल. बिया काढायच्या राहत्या ना. हा, पटकन फक्त एक मुसळी एक टोला दिला का लगेच बिया निघून येते. फक्त असं केलं तर लगेच आपल्या हाताने लगेच काढून घेता येतं. तुम्ही हे खारीक आता बिया वगैरे काढून झाल्या की खारीक, आणि इकडे खोबरं घेतलेलं आहे. पण खारीक किती? इतकी सारी खारीक 2 किलो, खोबरं 2 किलो, पण 2 किलो नाही टाकायचंय. मग किती? 1.5 किलो टाकायचं खोबरं का? 2 किलो खारकांमधले गॅस किती जातील? हा बरोबर. पावशरला जास्त बी झाली म्हणून खोबरं कमी टाकायचं खारकेच्या मापाने. आणि इतकं सगळं सामान आणलेलं आहे लाडूच्या त्याच्यामध्ये टाकायला. खसखस पण टाकायची का? खसखस, मेथी, जायफळ. एकच जायफळ पण एवढं मोठं पॅकेट आहे त्याला. आणि डिंक, गूळ, तिळ टाकायचे थोडे. तीळ पण टाकायचे थोडेसे. आता हिवाळ्यात तीळ खाल्लेलं चांगलं असतं, त्याच्यामुळे तीळ पण टाकायचे. आणि आमच्या इथेच हे रेणुका मसालेवाले आहे, होलसेलर आहे ना इथे. आणि त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले मापामध्ये देतात. कधी ते बोलले जायफळ पण घ्या. ठीक आहे, मग टाकून बघू. तर तिथून आणले आता हे आम्ही सगळं. तर मग आता हे खारीक वगैरे फोडून झालं की खारीक आणि खोबरं गिरणीमधून दळून आणायचे. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी लाडू बनवू. सो मग तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करतो आम्ही. 2 किलो खारीक फोडली, त्याच्यात एवढ्या बिया निघाल्या, जे जवळजवळ पावशेराला वरती. म्हणून खोबरं कधी पण कमी घ्यायचं खारकेच्या मानाने. इथं मी आता मेथ्या भाजून आणि त्या मिक्सरमध्ये दळून दुधामध्ये भिजत ठेवते. लाडू आम्हाला संध्याकाळी करायचे, पण मग त्या मेथ्या भिजल्या पण पाहिजे. थोड्या भाजायच्या आणि मिक्सरमध्ये दळून पावडर करून घ्यायची त्याची, आणि दुधामध्ये भिजत टाकायच्या. जेवढ्या भिजतील तेवढं दूध टाकायचं. मेथ्या भाजून घेतल्या मी, आणि आता त्याची मी मिक्सरमध्ये पावडर केली, आणि ती मी आता भिजत टाकी ते दुधामध्ये. कमीत कमी 2-3 तास तरी ती भिजली पाहिजे दुधात, म्हणजे मग मेथ्या अशा त्या पावडर अशी फुगून येते चांगली. मी त्याच्यामध्ये आता दूध टाकते. तर गाईज, मी आली आहे ऑफिसवरून घरी, आणि आता आम्ही जेवण वगैरे करतो. तुम्हाला सकाळी सांगितलं मी की लाडू बनवायचे, तो सगळी तयारी वगैरे झाली आहे. तर आता आम्ही इकडे जेवण करतोय, आई, मी आणि सनी. आमच्या जेवणाचा मेन्यू आहे वरण, पोळी, फ्लावर आणि बटाटा मिक्स भाजी, भात, असं काय आम्ही जेवण करतोय. जेवण झाल्यावर मग आम्ही लाडू बनवू. आमचं जेवण वगैरे करून झालंय. तर आता मी इकडे गूळ किसून घेते, किसणीने बारीक करून, म्हणजे किसल्यावर तो त्याचे असे हे नाही राहत, म्हणजे इझिली तो तुपात पण तळल्यावर इझिली असं मोकळा मोकळा राहतो. सो मग मी इकडे गूळ किसते आणि आई तिकडे ते भाजून घेत आहे. काय काय भाजताय आई सांगतील तुम्हाला. तीळ आणि खसखस भाजून घेते. त्यातच मी खसखस पण टाकते भाजायला. आता मी इकडं हे काजू बदाम मी तुकडे करून ठेवले होते, तर ते थोडेसे भाजून घेते आणि मग मिक्सरमध्ये दळून घेते. तर हे बघा इकडे ते जे सकाळी खारका आई फोडत होत्या, आणि ते खारीक खोबरं तळून आणलं. इतकं असं बारीक झालंय ते बघा, छान असं बारीक झालंय. आता त्याला व्यवस्थित मिक्स करते, आणि मग बाकीचं सगळं सामान त्याच्यात टाकायचं आणि लाडू बांधायचे. आई म्हणतात की आई आहे ना, हे पण परतून घेता, म्हणजे तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं. हे बघा आता मी डिंक तळून घेते. पावशेर डिंक आणले, तो पहिला तळून घेते.
तुपामध्ये तेलामध्ये तळला का तो असा फुलतो आणि मग तांब्याने जरी असा बारीक केला तरी होऊन जातो. हे बघा इकडे इतका सारा डिंक तळून झालाय. तो थोडासा थंड झाला की मग थोडासा ग्राइंड करून घेईल त्याला. आणि इकडे ते तीळ आणि खसखस भाजली होती ती पण थोडीशी नॉर्मल ग्राइंड करून घेतलं. आणि इकडे मेथ्या ज्या की भिजवून वगैरे सकाळी दाखवलं ना त्या सकाळी तुपात भाजायचं. इकडे ड्रायफ्रुट्स पण तळून घेतले. ते पण मिक्सर मध्ये फिरवून हो ते पण थोडे थोडे फिरून घ्यायचे नॉर्मल, म्हणजे जास्त मोठे वाटत नाही त्याचे काप्स. आता मी इथं एवढं डिशभर गव्हाचं पीठ घेतलं तर ते मी आता भाजून घेणार आहे. टाकत नाही मी कधी, पण यावर्षी पहिल्यांदाच टाकते. त्याने मग लाडू पटकन वळतो. तर लाल चटक भाजून घ्यायचं. तर आता इकडे आई हे खारीक खोबरं बारीक केलेलं ते पण थोडंसं भाजून घेत आहे तुपामध्ये नॉर्मल, म्हणजे कितीही दिवस लाडू राहिले तरी खराब नाही होत, वास नाही येत असं. त्याच्यामुळे थोडंसं नॉर्मल भाजून घ्यायचं. हे बघा हे मेथीला थोडंसं फ्राय करून घेत आहे तुपामध्ये. आणि इकडे आता तुपामध्ये गूळ टाकलाय. तुपामध्ये थोडंसं त्याला हे करून घ्यायचं. आणि बाकी ऑलमोस्ट हे तर रेडी आहे. खारीक खोबरं, त्यात काजू बदाम, डिंक, थोडंसं गव्हाचं पीठ, ते सगळं काही टाकून दिलंय. आता याच्यामध्ये गोळ टाकतोय आम्ही. कर असं कर इकडं कर. त्याच्यात ठेवले किचन गरम लागते काय घालतो. गरम असताना मांगे लागते तूप टाकायला लागतं. आता आम्ही छान असं मिक्स करून घेतोय ते सगळं काही. गुळ गरमच टाकावा लागतो. सगळं मिक्स झालं. आधी पण टाकला गुळ, आता परत टाकतोय. कमी वाटला आम्हाला थोडासा. आणि तसे आम्हाला जास्त गोड लाडू नकोय, जास्त गोड, म्हणजे मीडियम ठीक आहे. आपले रेग्युलर जसे असतात तसे जास्त गोड नको. त्याच्यामुळे मग आम्ही थोडासा टाकला आधी, आता परत थोडासा टाकून घेऊ. फायनली आमचं सगळं मिक्स करून झालंय छानपैकी. आणि आम्ही टेस्ट पण करून बघितलं थोडंसं, तर छान झाले. आम्हाला जितके गोड हवे होते तितके. तर आता आम्ही लाडू बांधतो पटपट. आमचे लाडू रेडी आहेत. छानपैकी आम्ही लाडू बांधले. इतके सारे लाडू झाले आमचे. आणि आमचं मोस्ट ऑफ बाकीचं पण आवरले. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. मेथीचे लाडू हिवाळ्यात खाण्यासाठी तर एकदम उत्तमच असतात. चलो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.